मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. फौजदारानं दादा पाटलाला गावामोहर झाडला. फासपारध्यानं भर कोर्टात त्याच्या विरोधामध्ये जबाब दिला. खटल्याचा एका महिन्यात कणका पडला. दादा पाटील 15 दिवसांची सजा भोगून जेव्हा बाहेर आला तेव्हा फौजदारानं उचलून गाडीत कोंबला. पाटीलकी काढून घेतल्या तुमची, आता डोकं ठिकाणावरती ठेवून वागा, नाहीतर पुन्हा बिनभाड्याच्या घरात राहावं लागल. वय, पण मी काय लुटारून हवं? गाव पावतर पोचवायला मला फौजदाराची गाडी? कमाल हाय म्हणायची. कमाल माझी नाय, सुदामराव पाटलांची हाय. त्या देव माणसाचा शब्द आम्ही मानतो. नव, माझ्या जाग्यावरती पाटील म्हणून व कुणाला नेमलं? गावात जाऊन तसल्या चांभार चौकशा करायच्या. उतर खाली, उतर. उभ्या गावापुढं झालेला अपमान दादा पाटलाला इंगळी डसल्यावानी डसला. हादारलाच गडी. बिनलाजेच्या माणसावानी तिथंच पारावरती बसला. ए भिक्या, तंबाखू काढ. चुना हाय, नसू दे, मला कुठं बोंबलायचं हाय? बाया सुटला का? का र भाड्या, तुला का त्याची काळजी नाही? आपलं सहजच विचारलं. तो आता वर्षभर सुटत नाही. दांडाच ठोकलाय कायद्याचा म्या. काय सांगताय सा काय? मग फौजदाराच्यात बी पाचार हाणलंय. बाया सुटू शकत नाही. गृहमंत्र्याला तार केल्या मी. तसा लेचा पेचा नाही मी. मोरना आलाच बाळक्या. नटावानी कॅस वळवल्यालं, हातात कुऱ्हाड. कुठतरी रानात निघाल्याला गडी. दादा पाटलानं त्याला बघितलं तसा दामणीला बघून म्हस वांगरावी तसं गड्याचं पार वांग झालं. उठला, नजार चुकवीत सुटला. पुन्हा काय 8 दिवस पाराकडं तो आला नाही. पेरण्या झाल्या, आधीच लांभावल्या होत्या. त्यात पावसानं वड दिली. बघावं तवा आभाळ मोकळं. पार माणसाच्या तोंडात राळ वाळायची पाळी. चिबडाची रानं उगावली. पण पाण्याचा थेंब नाही म्हणल्यावर करपून गेली. इंजन लावून लावून हिरीच्या पोटामध्ये खड्डा पडला. त्यात कर्ज काढून मोटार बसवल्याली. याड लागायची पाळी. सुदामनाना बावचाळला. हिरीचं पाणी पुरल कसं तरी 6 महिनं. आता काय, रातभर मोटार बंद ठेवली म्हणजे सकाळी 4 मोठा पाणी निघायचं. तेवढ्यानं पाटवान बी भिजायचं नाही. ऊस, भाजीपाला, हळद, हायब्रीड एका हिरीवर. 12 एकर रान कवा भिजायचं. याड लागायचीच नुसती पाळी. बघावं तवा घरापुढं गरीब लोकांच्या रांगा. पाटील म्हणायचं, काय बाबांनू गर्दी केली या? नानासाहेब, दैव फिरलं, सारं रान पेरलं, पण पाखरांनी बी यचून खाल्लं. काय करायचं? देवाचा शाप ह्यो, भोगायलाच पाहिजेल. बायका पोरं उपाशी हायती, काय शेर मापट घाला पोटाला. करपलेल्या तोंडाची माणसं, डोळ्यांत देवळ उतारल्याली, पोट खपाटीला गेल्याली. पाटलानं हाक मारली गड्याला. केदाऱ्या, हे केदाऱ्या. काय व मालक, ह्या साऱ्यासनी पाहिली पाहिली दानं घाल. अरे गाव जगलं तर आपल्याला महत्व, नाहीतर माळावला धोंडाने आपण सारखंच की र. गरिबी काय घर बांधून राहत्या का? किती दिवस पाऊस डोळं वटरल, कवा ना कवा पडलच की र गड्या. पाटलानं साऱ्यासनी दानं घातलं. एक म्हातारी म्हणली, नाही फिटलं तर रोजगारात फिडून घ्या, कवा बी कामाला हाक मारा. आजीबाई, आम्हाला बी कुठल्या तरी आईनच जन्म दिलाय की, जावा. अडचणीला घातलेलं दान मी परत घेत नाही. शिमग्या पावतर समद वड आटलं. हिरीला ठिपूस सुदीक राहिला नाही. जनावर उपाशी मेली. काय जणांनी बाजारात 10-5 रुपयाला इकली. कुणीतरी तशीच सोडून दिली. पेंगाळल्याला जनावर दिसलं की कावळ तुटून पडायला लागलं. एका वर्षात गावाचं सारं चितार बदलून गेलं. साऱ्या गावावरती मरान कळा पसारली. हुततवर सुदाम पाटलानं दिलं. आता तो बी मोकळा झाला. 16 माणसाचं खटलं, सोप्पं आहे व्हय. त्यात कोर्टाचा कज्जा, पहिलं चुरावरती कर्ज. दमछाक झाली पाटलाची. दादा पाटील सरळ चोऱ्या करायला लागला. एकदा भर दिवसा त्यानं सुदाम पाटलाचं छपार पिटिवलं. दारू पिऊन लागला बोंबलायला. गुरवाल्यांनी बघितलं,
आलाच एकजण बोंबलत घरी. छपार पेटलंय तुमचं, सकाळीच जळलं. कसं र पेटलं? दादा पाटलानं पेटवलंय. मी चाललो होतो जनावरं बाजारावरती घेऊन. बाळा तिथंच बसला होता हरभरं खात. उठला, घरात गेला. पेटीतनं चाकू काढला. वड्यात जाऊन खडकावरती घासला. बिन पाण्याचा. चिमणीला प्यायला पाणी नव्हतं, तिथं चाकू घासायला कुठलं आलंय? बाळा सरळ पारावरती गेला. ना माणूस ना कानूस. जे ते घर सोडून कामधंद्याला गेल्यालं. सरकारनं रोजगार हमीची कामं काढलेली. तेवढंच माणसामागं किलोभर गहू आणि 7 रुपये मिळायचं. कोण थांबतंय मग गावात? टावेलात काहीतरी बांधून न्हावी आला. हे शेम्या, नळपाटण्या, काय आणलंयस र टावेलात? पावशेर गुळ आणलाय. 2 रोज झालं काय नाही घरात. दादा पाटील दिसला का र? मगाशी ठेसनावरती होता. भाच्याकडनं पैसा येतोय मनी ऑर्डरचा. काय कमी हाय त्याला? गेला असल ढोसायला. सुटला बाळा ठेसनाच्या रोखानं. दादा पाटील छपार पेटून ठेसनाकडं पळाला होता. काय सांगावं एखाद्या वक्ती तसाच पसार होईल म्हणून बाळा झपाट्यावरती निघाला. भर ठेसनात पाटील बसल्याला. पाटीलकी गेल्यानं येड्यावानी करत होतं. उगीच माणसं निरखीत बघत असल्यालं. एकटाच. बाळानं त्याला लांबनच बघितला. फिरला माघारी. वाटेतच पुलाच्या खाली लपून बसला. पाटील दिवस मावळायला वलपाटात निघालं. जाम पेलं होतं, पण तसं सुदीवर होतं. सारखं मागं पुढं बघून गाडीचा अंदाज घ्यायचं. पुलाजवळ आलं तसा बाळक्या उठला. 2 झेपेत गडी गाठला. खप्पाखप 5 वार केलं. दिला ढकलून आणि सुटला पळत गावाकडं. वळकून हाय म्हणून तोंड बांधलेलं. घरात मीटिंग बसल्याली. सुदाम पाटील पोरासनी सुनासनी घेऊन बोलत होता. पार रानाला भडवी पडल्या त्या. ऊस, हळद पार वाळल्या. उभ्या झाडासने गारठा भरला. पार वटली. माणसांचं काय चालतंय निसर्गापुढं? मग काय करायचं म्हणतायसा? हे बघ रामा, होतं तेवढं दाणं संपलं. जनावरं कवाच गेली. सोनं नाणं तरी किती र दिवस पुरणार हाय? काय करूया मग? रस्त्यावरती कामाला जायचं. दुसरा उपाय काय? आपण एक पोट मारू. पोरा ठोरासने 2 वक्ताला जेवायला घालायला पाहिजेल का नको? तुम्ही म्हणाल तसं. बाळक्या कुठाय र? काय की दादा पाटलाच्या भाचीवरती झालाय खुळा. पाटलांना हाणला नाही वय हासडानं. पोर वाया जायना मजी झालं. पाटील पोरांच्या सकट रस्त्याच्या कामावरती गेला. गाव आखरीत करायला लागलं. गावाला जगवायच्या पायात तोच भिकारी झाला. देना परीट म्हणला. सोनं खाणारी माणसं तुम्ही कशाला ह्या दगडात आलायसा कामाला? जावा नाना, घरी बसा जा. येडा का खुळा र तू? काम करायची लाज र कसली आल्या? धर, घे पाटी. थकल्यालं म्हातार. त्याला घम्याला उचलायचं नाही. मुरली म्हणला. आता आम्ही तिघा असताना काय गरज आहे का व कामाची? मी बसून काय र करू? जरा पाहुण्या रावळ्यांच्याकडं जाऊन या. काय पैसे मिळाले तर आणा जा. लेका दुष्काळ सगळ्याच महाराष्ट्रात हाय. उद्या पाखरं जनावरं माणसाला टोचून खात्याली. मापा हवालदार आलाच तिकडनं दारू पिऊन. पाटलाला म्हणला, लेका गावचा पाटील तू, रस्त्यावर खपतोयस व्हय? दिवस आले ती र बाबा तसं. सुनासनी नाही व्हय आणलंस कामावर? म्हाताऱ्यानं धरला गळा. तसा हवालदारानं झिंजाडला. दिला ढकलून. मुरल्याला काय राहावलं नाही. घातलं टिकाव फिरवून तुंब्याकडनं. लागलं बोंबलायला. गेलं शिव्या हसडत. कोणीतरी म्हणलं, ह्याच्या तरासाला कटाळून पोर गेलंय घर सोडून. काय करते न जाऊन? लग्नाच्या पुरीची काळजी नाही ह्याला. रोज पेतय. एखाद्या दिवशी येईल रस्त्यावरती. कुणाचं बी चांगलंच असावं. दिवसभर मुरमात काम करून तिने बी पोरं कटाळलीत. घरी येऊन बसत्या ती तवर आला बाळक्या. पाटलानं विचारलं, तू र कुठं गेला होतास? भूकच आवरना. शांताकानं शेंगा दिल्याता 4. तिकडच गेलो होतो. पुन्हा त्या पुरीकडं गेलास तर याद राख. चिपलीनच हानीन बघ तुला. तू शांताकाकडं गेला नव्हतास. त्या पारगावच्या नटीकडं गेला होतास. कोण म्हणलं तुम्हासनी? वकिलावानी उलट तपासणी घेऊ नगस माझी. जा, जेवून घे. एवढा उफाळलायस का र घामानं? कुठं काय? माणसानं चांगलं करावं म्हणजे चांगलं फळ मिळतं.
तू एरंड्या पेरणार, गहू उगवायची वाट बघणार, कसं र उगवणार तर गहू? बाळक्या शांतपणे घरात गेला. बायको मोहर दिसली तसा दचाकला. गपगुमान पाटावरती बसला. थोरली गजरा वहिनी म्हणली, आज लय तोंड पाडलंय सा भाऊजी. हा, बरं नाही वय तुम्हाला? हा हा, पोटभर जेवा, दडपून झोपा. हात धुतायसा का तसंच बसलायसा? बारक हुतासा तवा बिनचड्डीचं साळत जायचा सा. मी यायची साळ पावतर चड्डी घेऊन, कवा कवा आत्या बी यायच्या. काहीतरीच काय, उठा हात धुवा. अगं किसना ताट वाढ लवकर. चंद्रभागानं दोडका केलाय बिनतेलाचा. आता एवढी नाटकं काय उपयोगाची? माणसाला दिसाची चतकुर मिळना काय? हा घाम येतोय कसा सारखा? तुम्ही जेवलायसा का? जीव आम्ही मागणं. 4 घास खाऊन बाळ्या कसा तरी उठला. वहिनी भिडलीच. नानासने आता त्रास देऊ नकासा. म्हातारं हाड मुरमात काम करतय. उद्यापासनं तुम्ही 4 भाऊ कामाला जावा. मजुरी तरण्या पोरांनी करायची. म्हाताऱ्यांनी आता बसून खावं. नुसतीच मान हलवून बाळू शेजारच्या खोलीत गेला. गप पांघरून घेऊन झोपला. उन्हाळा वाढायला लागला. पावसाचं काही चिन्ह दिसना. आता पावतर बापय गडी येत होतं. आता बायका बी यायला लागल्या. तहानी पोरं झाडकांडाच्या सावलीला बसून बिचाऱ्या राबायच्या. आठवड्याला पगार, दैना उडायची लोकांची. उधारीला माणूस थैक म्हणायची नाही. काय दुकानदार उधार द्यायची तर, पण पुन्हा पैशासाठी मागं फिरायची. 10 लोकात आबरू घालवायची. भयान दुष्काळानं माणसाची आतडी सुकिवली. पार चवच मेली. पोटात अन्न जाईना. गेलं तरी उरी उमासल्यावानी होयाचं. वाईट वाटायचं. झोप नाही, मग डोळं पेंगळणारच. थोरली तर हट्टच धरून बसली. ना आम्ही 4घी येणार हाय कामावरती. बापय गड्यांनी किती हो राबायचं. आता कसं सांगू तुम्हाला? काय सांगू नका. दिस काय मांडी ठुकून बसत्यात या का? जातील हे बी दिवस. काय ग भागा? व्हय, परसंग पडल्यावरती काम करण्यात कसला हो कमीपणा? मला तर काय सुचत नाही पुरींनो. साऱ्यांच्या घरातल्या बायका जात्यात या की कामाला. अगं पण आपलं घरानं काय? काय करायचंय मोठेपणाला त्या? होतं तेवढं गावाला वाटलं. सोनं मोडून दिस रेटलं. आता हातपाय हलवूया. आवती बामणाची सोनासुदेक रोजगार हमीवर जात्या. घरात बसून काय बिब घालायची आहे ती वय पोटाला? अशी वडातान कवा झाली नव्हती. पहिलं वरीस टळलं. दुसरं उगावलं तरी दुष्काळ हायच माग. ऊसाची सरपानं झाली. उभा माणूस साथ जाईल अशा बडवी जमिनीला पडल्या ती. जनावरं भुकने येडीपिशी झाल्या ती. भिकारी कुत्र्यावानी तडफडून मेलं. पाण्याचा ट्रॅक्टर आला की माणसं तांब्याभर पाण्यासाठी वाटीभर रगाट गाळायला लागली. रस्त्यावर सुनासनी कामाला नेणं म्हणजे आबरू चौकात उभा करणं. सुदाम पाटलाला ते काही पटत नव्हतं. पण थोरला पोरगा बी एक दिवस बोलला, उभं गाव जातंय कामावर. बायका असल्या म्हणून काय झालं? बाहुलीवानी घरात बसून उपाशी मारतासा का? आपल्याबर उचालत्याला 4 घाम्याल्या. पार नारड्याला आल्यावरती कसला मोठपणा घेऊन बसलायसा? अरे ह्यातल्या एकीच्या पायाला तरी कवा माती लागल्या का र? नाही, पण आता प्रसंग आलाय म्हणल्यावर नाही. मी जरा पाहुणं रावळं करून येतो. बघू काय मिळालं तर. पोरं गप बसली. मुरल्या, रघ्या, वशा, बाया सगळी कामाला गेली. म्हाताऱ्यानं इवायाकडं पाय पळवलं. 8 रोज म्हातारा फिरला. समधीकडं 30 तऱ्हा. आपणच बुडायला लागल्यावर माणूस कुणाला म्हणून वाचवल? थोरला इवाय म्हणला, रुपये 10,000 याजानं काढून घर चालवलंय. पोरं माझी जात्याती कामाला. आता आलायस तर हे 200 घेऊन जावा. पण पाया पडतो, माझ्या लेकीला तेवढं कामावरती पाठवू नकासा. मला काय हौस आहे व्हय? एखादं पोतं दान मिळालं असतं म्हणजे बरं झालं असतं. नाव काढू नका. 11 माणसं सांभाळायची सोपी आहे ती का? आता जातो भाडळ्याला. कशाला जातायसा परीक्षा बघायला? घरातल्या खुर्च्या टेबल सुधी किकली तर त्यांनी. आता जात्या ती कामावरती. म्हातारा प्रत्येक ठिकाणी गेला. मिळालं तेवढं 400 रुपये घेऊन माघारी आला. दान तरी कुठं सस्ती होती तर. दारण आभाळाला भिडल्याली. लोकांनी बरबाड्या दळून खाल्ल्या. रेशनिंगला सातू आलं. तांबडा मिलो आला. काय करते ती माणसं? पोटात काय तरी घालायलाच हवं.
दिवस मावळायला म्हातारा कटाळून आला. पागुट काढून चौपाळ्यावरती बसला. अंगात कणकणी, डोळ्यात रगात उतारल्यालं, चेहरा मवारल्याला. गजरा आलीच पाणी घेऊन. आला जाऊन? व्हय, समधीकडं गेलो होतो. म्हाताऱ्यानं चूळ भरली. हातापायावरती पाणी घेतलं. आडवा होत म्हणला, जनावराच्या वर माणसाची वलपड झाल्या बघ पोरी. काय म्हणलं तर आमचं दादा? 100 रुपये दिलं तर. हातपायच गळ्यात आल्यावर त्यासनी तरी काय म्हणायचं? ते जावई बी नोकरी सोडून घरी राहिलाय नव. साऱ्या पोरी भोवतीनं जमल्या. चहा पेत म्हातारा सांगायला लागला, आपलं काय आणि त्यांचं काय, सारखंच. ते 2 घास खात्याती. आपण तरवण्याव हाय. केदाऱ्या कुठाय? त्याला बी बायका पोरं हाय ती. तो आता तिकडं राबल का हिथं खपल? उठा, जेवून घ्या. बिन तेलाच्या आमटीचं फळकवणी, सातूच्या चपात्या, त्या बी पांढऱ्या कातड्यागत. म्हातारा शांतपणे जेवत होता. कडेनं पोरं बसली होतीत. सुना वाढत होत्या. थोरलीनं काढलाच विषय. मामांजी, आता घराण्याचा बडे जाव पालखेवानी ठेवूया आड्याला टांगून. उद्यापासनं आम्ही बी जातो कामाला. आयतवार पावतर थांबा, मग काय ते सांगतो की म्या तुम्हासनी. सारीच बुचकळ्यात पडली. म्हाताऱ्याच्या टकुऱ्यात नेमकं काय शिजतंय कुणाला कळना. जो तो एकमेकाकडं बघायला लागला. कशी तरी 1.5 चपाती खाऊन म्हातारा उठला. गपगुमान नुसताच सुपारी चघळत बसला. नातवाला म्हणला, दुकानात जा, 8 आण्याची पानं आण. ही घे पैसे. पोरांनो, बसा की. कटकट जन्माची लागल्या र माग. जरा निश्चितीनं पान खाऊया. रोज हाडं मोडायचीच हाय ती. बसा. म्हातारा स्वतः सुपारी कातरत होता. पोरासने वाटत होता. सुना भांडी आवरीत एक कान बाहेर ठेवून ऐकत होत्या. आता चौपाळ्याचा झोका झाला होता. अटण देऊन म्हातारा हळूहळू चौपाळ्याला गती देत होता. हातावरती पडल्यालं ताजं पान तोंडामध्ये रंगत होतं. टकुऱ्यात कसला तरी पतंग फडफडत होता.